नमस्कार मंडळी, आज म्हणजे 12 जून 2025 रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे। एअर इंडियाचं बोईंग 7878 ड्रीम लाईन जे की अहमदाबाद ते लंडन गेटविक असा प्रवास करत होतं, ते टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटाच्या आतच मेघानी नगर परिसरामध्ये कोसळलं आहे। या विमानामध्ये 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, ज्यात स्वतः गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचाही समावेश असल्याची शक्यता आहे। मंडळी, हा अपघात एवढा भीषण होता की विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आगीच्या लोटचे लोट उठले आणि या परिसरातील काही इमारती देखील उद्ध्वस्त झालेल्या आहेत। या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आहे। या दुर्घटनेमुळे प्रवाशांचेच नव्हे तर तिथल्या स्थानिक लोकांचे देखील भले नुकसान झालेले आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेवरती गंभीर प्रश्न उभा केलेत। या घटनेनं वाहतुकीचा प्रश्न चव्हाट्यावरती आणलाय। आजच्या घडीला कोणताच प्रवास नागरिकांसाठी सुरक्षित नाहीये, मग तो रेल्वे प्रवास असू द्या, रोड प्रवास असू द्या किंवा विमान प्रवास। आता काल परवाच मुंबईमध्ये लोकल ट्रेनचा कसा अपघात झाला तुम्ही पाहिला असेल, आणि आज विमान अपघात। रस्त्यावरती चालणं तर सोडूनच द्या। या विमानाने दुपारी 1:23 अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतलं होतं। नियोजित वेळेपेक्षा थोडासा उशिरानं हे उड्डाण झालं होतं। या विमानाचा अपघात 1:38 आसपास झालेला आहे। 1:38 ते 1:39 याच्या दरम्यान हा अपघात झाल्याचं समोर येत आहे। विमानानं टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 625 फूट हे उंच विमान उडलं आणि त्यानंतर त्याला अचानक काहीतरी तांत्रिक कारणामुळे ते खाली येऊ लागलं। विमानानं 1:39 शेवटचा सिग्नल दिला होता आणि त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलशी त्याचा संपर्क तुटला। सोशल मीडियावरती सध्या एक व्हिडिओ हा व्हायरल होतोय, तुम्ही हा पाहिला असेलच। याच्यामध्ये साफ दिसतंय की विमान वरती जाण्याच्या ऐवजी ते खाली येतंय आणि तिथे एका रेसिडेन्शियल एरियामध्ये जाऊन ते कोसळतं। आणि ज्या एरियामध्ये हे विमान कोसळलं तो एरिया होता मेघानी नगर। या परिसरामध्ये जाऊन हे विमान कोसळलं। या विमानात 230 प्रवासी आणि 12 मेंबर क्रू होते। यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश आणि 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता। विमान कॅप्टन सुमित सबरवाल यांच्या कमांड खाली होतं। त्यांना 8200 तासाचा विमान चालवण्याचा अनुभव होता। तर फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या सोबत ते होते, त्यांचा अनुभव आहे 1100 तासांचा विमान चालवण्याचा। केबिन क्रू मध्ये जर पाहिलं तर अपर्णा महाडिक, श्रद्धा धवन, दीपक पाठक, मैथिली पाटील, मनीषा थापा, नंथेम निंगसेन आणि इरफान शेख या लोकांचा कॅबिन क्रू मध्ये समावेश होता। यांच्या नावावरनं जर आपण लक्षात घेतलं तर अपर्णा महाडिक आणि दीपक पाटील हे दोघे मराठी असल्याचा अंदाज आहे। विमानानं रनवे क्रमांक 23 वरून उड्डाण घेतलं होतं आणि आपत्कालीन संदेश पाठवल्याच्या नंतर अवघ्या काही सेकंदात ते विमान जाऊन कोसळलं। मेघानी नगर हा अहमदाबाद विमानतळापासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटरचा अंतरावरती असलेला परिसर आहे। या परिसरामध्ये घनदाट लोकवस्ती आहे, जिथं जवळपास 25,000 लोक राहतात आणि याच एरियामध्ये काही मोठे मोठे हॉस्पिटल्स देखील आहेत, जसं की सिव्हिल हॉस्पिटल, अक्षरकृपा हॉस्पिटल, शाहीबाग हॉस्पिटल आणि आनंद हॉस्पिटल यासारखी हॉस्पिटल्स आहेत। आणि हे विमान सिव्हिल हॉस्पिटलच्या टीबी विभागाच्या इमारतीवरती कोसळल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या इमारतीचं देखील नुकसान झालेलं आहे आणि त्या हॉस्पिटल मधल्या काही डॉक्टरांना, काही रुग्णांना देखील मोठी दुखापत झाल्याची शक्यता आहे। या परिसरामध्ये जसं तुम्हाला सांगितलं 25,000 लोक राहतात। विमान कोसळल्यानंतर अनेक इमारती, वाहनांचं नुकसान झालं आणि जीवितहानीचा आकडा 250 ते 300च्या घरात जाण्याची शक्यता आहे। घटनास्थळी तातडीनं बचाव कार्य सुरू झालं। अग्निशामक दलाच्या 7 गाड्या, NDRFच्या 90 जवानांचं पथक, एअर अँब्युलन्स घटनास्थळी ताबडतोब दाखल झाल्या। जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आलेला आहे। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल स्वतः घटनास्थळी पोहोचले आहेत, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी परिस्थितीवरती बारीक लक्ष ठेवलेलं आहे। शहा, नायडू स्वतः अहमदाबादला रवाना झालेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि युकेचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलेला आहे। या अपघातामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही, परंतु प्राथमिक दृष्ट्या असं म्हटलं जातंय की काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झालेला आहे। विमानाच्या इंधन टाक्या पूर्ण भरलेल्या होत्या आणि ज्यामुळे या विमानाला मोठी आग, मोठा स्फोट झाला आणि त्या आगीमुळे अधिकच नुकसान झालं। सध्या अहमदाबाद विमानतळावरील सर्व उड्डाणं बंद करण्यात आलेली आहेत। मंडळी, तुमच्या घरामधलं, तुमच्या नातेवाईकांमधलं कोणी असेल तर एअर इंडियानं हेल्पलाईन क्रमांक 1800-5691-444 हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर केलेला आहे, ज्याद्वारे तुम्ही कुटुंबियांची माहिती मिळवू शकता। या दुर्घटनेत आतापर्यंत 133 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झालेली आहे, परंतु अंतिम आकडा अजूनही स्पष्ट झालेला नाही आणि याचा आकडा माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अंदाजाप्रमाणे 250 ते 300च्या घरात जाण्याची शक्यता आहे। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमच्याकडे काही अजून माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।